नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे जानी माते आणि तुम्ही पाहत आहात प्रवास सुखाचा आपल्या कोकणचा। तर मित्रांनो, आपले भरपूर दिवस ब्लॉग येत नाहीत, त्याचं कारण म्हणजे जॉब। पण मी असेच ब्लॉग चालू ठेवते आणि आज आपण आलो रायगड पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी। तर चला रायगड पाहूया। परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर। परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर। रायगड माझा आगरी कोल्यांची शान, वरद विनायक बल्ला ईश्वराचे स्थान। वरद विनायक बल्ला ईश्वराचे स्थान। हरिहरेश्वर सुवर्ण गणेशाला मान, जंजिरा उभा पाण्यात डोळावून मान। जंजिरा उभा पाण्यात डोलावून मान। सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर। सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर। राजा बसला रायगडावर, राजा रायगडावर। परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर। परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर। तोरण बांधून सजले अंबरात, आज सजले अंबरात। मेघ तोरण बांधून सजले अंबरात, आज सजले अंबरात। मेघ तोरण बांधून सजले अंबरात, आज सजले अंबरात। मेघ तोरण बांधून सजले अंबरात, अरे सजले अंबरात। माझा देवांचा देव बसला सृष्टीच्या गाभाऱ्यात, माझा देवांचा देव बसला सृष्टीच्या गाभाऱ्यात। मेघ तोरण बांधून सजले अंबरात, आज सजले अंबरात। मेघ तोरण बांधून सजले अंबरात, आज सजले अंबरात। रायगडाचे आम्ही वारकरी, माझ्या रायगडाचे आम्ही वारकरी। शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी। शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी। जात पात ना मानली कोणताही धर्म, जात पात ना मानला कोणताही धर्म। माझ्या शिवबान जाणला रयतेचा वर्म, माझ्या शिवबान मानला रयतेचा वर्म। आम्ही नारे तयाचे आहो पुढारी, आम्ही नारे तयाचे आहो पुढारी। शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी। शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी। माझा रायगड ते आम्ही वारकरी, माझा रायगड ते आम्ही वारकरी। शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी। शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी। रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल पांडुरंग, नमो पार्वती पते हर महादेव। दही दूध लोणी गागर भरुणी देऊ कशी बाजारी, दही दूध लोणी गागर भरुणी देऊ कशी बाजारी।
वावरले मी जाऊ कशी सोडून बाई मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी हे नको सफोडू कानावाली गागरा सरकारी हसन सारी कोकण नगरी होईल रे बदनामी आजली मग नंद किशोरा आज तुझ्या इथेच गागरा नशिबी माझ्या शरण तुला मी आले देवा शरण तुला मी आले. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदर असा निसर्ग या सुंदर अशा आमच्या कोकणात रायगड भूमीवर स्वर्ग उतरलाय. तुम्ही पाहू शकता खूप खूप सुंदर असं निसर्ग पाहायला मिळतंय. जणू काही स्वर्गच या धर्तीवर उतरला आहे. त्याप्रमाणेच सुंदर असं वातावरणही देखील आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्या सुंदर अशा वातावरणात आपण आज पाहू शकता. मित्रांनो आता आपण पोचलो आहोत रायगडाच्या पायथ्याशी. तर मित्रांनो मी तुम्हाला रायगडाविषयी काही माहिती सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला काही सूचना देतो. तर मित्रांनो तुमच्या घरात देवघर आहे का? देवघर. तर जसे आपण देवघराची स्वच्छता किंवा काळजी घेतो त्याचप्रमाणे आई रायगड आपला घराप्रमाणेच आहे. त्याची आपण स्वच्छता राखली पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. वरती आपण ज्या ज्या पॉईंटला थांबू त्या त्या पॉईंटला मी त्याची माहिती सांगेन. तुम्ही ऐका आणि पुढे जाऊन आपण माहिती घेऊ. चालता चालता हा महादरवाजा तुम्हाला दिसतोय व टकमकटोक आपण जवळ पोचतो आहे रायगडाला. मला एक दाखवतो. भरपूर शिवभक्त येतात रायगड फिरण्यासाठी. काही चालत येतात तर काही रोपवेने येतात. परंतु मी तुम्हाला एक असा लहानसा मावळा दाखवतो की तो लहान असून सुद्धा चालत चालला आहे महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. चालत सुंदर असं. ही पहा टकमकटोक. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत गडावर. तर सर्वात प्रथम आपण समजूया की रायगड खालून बघायला गेलात तर पार्किंग पासून ते गडावर याचं जो अंतर आहे तो 13,050 फूट असा त्याची उंची आहे. आणि समुद्राच्या पासून उंची याची आहे 20,851 अशी वरपर्यंत जी उंची आहे. तर रायगडाला पहिल्या काळात 14 नावं होती. 14 नावांपैकी एक असं म्हणजे रायरी या नावात ओळखले जायचे. तर रायरी प्रतापगड माहिती असेल तुम्हाला. प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खोरं आहे. जावळीच्या खोऱ्यामध्ये दादासाहेब पुरंदरे असे सांगतात की इतकी घनदाट होती की एक वेळ
तुम्हाला अस्वलाच्या केसातील ऊ दिसेल, पण जावळी प्रांतात घनदाट जंगलामध्ये एक बलाढ्य असा हत्ती मोकाट फिरताना तुम्हाला दिसणार नाही, एवढी अशी घनदाट ही जावळी होती. त्या प्रांतातील चंद्रराव मोरे नावाचे राजे होते. त्या राजांकडे ही आपली रायरी होती. तर चंद्रराव मोरे हे खूप गर्विष्ठ असे राजे होते. त्या काळी आदिलशहाची हुकुमगिरी चालू होती, त्यात ते लोक चाकरी करायचे. तर ते राजे तर ते गर्विष्ठ का, कारण त्यांच्या मागे आदिलशहा हात होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी पुण्याचा तुम्ही राजगड माहिती असेल, तेथून टेहाळणी करताना छत्रपती शिवाजी महाराजांची नजर या रायरीवर पडली आणि त्यांनी रायरी पाहिली आणि पंतांना विचारले की ही रायरी अशी मोकाट काय, शांत काय. तेव्हा पंत म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांना की ही रायरी आपल्याच मराठ्याकडे आहे, म्हणजे आपल्याच माणसांकडे आहे, मराठ्यांकडे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव यांना पत्र पाठवला. तेव्हा खलिता असे म्हणायचे त्याला. असं पाठवला की तुम्ही राजे मराठी आहात, आम्ही मराठी आहोत, आपण स्वराज्य बनवूया, मराठ्यांचं स्वराज्य बनवूया. पण चंद्रराव मोरे हे खूप गर्विष्ठ असल्यामुळे त्यांनी तो पत्र वाचला आणि परत छत्रपती शिवाजी महाराजांना असं सांगितलं, राजे तुम्ही कोणते राजे, या प्रांताचे आम्हीच खरे राजे आहोत. जर तुम्हाला रायरी पाहिजे असेल तर या आणि आमच्याकडनं घ्या, तुमच्यासाठी तोफखाना सज्ज आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी 145 असे मोजक आपले मावळे त्या प्रांतात पाठवले. मावळ्यांनी त्यांचे धाकटे बंधू हनुमंत मोरे यांचा वध केला. आपला वध होऊ नये त्यामुळे चंद्रराव मोरे यांनी महाराजांना ही रायरी अर्पण केली, म्हणजे दिली थोडक्यात. तेव्हा 1656 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही रायरी मिळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रायरीपासून खालच्या टोकापासून या रायरीकडे पाहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं की ही रायरी आपण आपला कॅपिटल, आपली राजधानी बनवूया. त्याचं कारण असं आहे, त्या राजगडावर ना तुम्ही आता पाहाल काय ते धुकं आहे, पण जेव्हा साफ असं वातावरण असतं तेव्हा या गडावरून 8 किल्ले पाहायला मिळतात. अजून एक असं कारण आहे की हा रायगड आहे ना स्वतंत्र एक असा गड आहे किंवा डोंगर म्हणू शकतो. या रायगडाला तुम्ही पाहायला गेलात ना तर असं पूर्ण वळण आहे सह्याद्री डोंगराचा. इथं कुठेही कनेक्ट नाही, हा डोंगर हा स्वतंत्र असा एक रायगड डोंगर आहे. म्हणजे जरी कुठल्या डोंगरावर ना शत्रू आला तर या रायगडावर तू येऊ शकणार नाही. यायचं असेल तर 2च दरवाजे आहेत, एक महादरवाजा आणि एक वाघ दरवाजा. तर तुम्हाला खालून जेव्हा आलात तुम्ही येण्यासाठी 2 हे आहेत, एक तिकडे रोपवे आहे आणि हा वळण आहे चालत. तुम्ही इकडनं जाल आणि त्या रोपवेवाल्या शिवभक्तांना विचाराल की रायगड म्हणजे काय हो, तर ते सांगू शकणार नाही. जर तुम्ही या चालत आलेल्या माणसांना विचारलात किंवा शिवभक्तांना विचारलात की रायगड म्हणजे काय, तर ते सांगू शकतात. कारण तुम्ही चढून आलात तेव्हा डोक्यावरचा केसाचा घाम तुमच्या पायाच्या नखापर्यंत पोहोचला असेल, आहे की ना, ते सांगू शकतात की रायगड म्हणजे काय. तर तुम्ही पाहू शकता की महादरवाजा, तुम्ही एवढे चालत आलात, तुम्ही वाटला असेल ना की हा महादरवाजा कसा बनवला असेल, दगड कुठून आणली, बरोबर ना, प्रश्न पडला की नाही तुम्हाला. वरतून चालत यायला आपण एवढं थकतो, तर हा दगड कुठून आणला.
तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 तलाव रायगडावर, 11 तलाव आणि 84 टाक्या त्या रायगडावर ना खोदून बनवल्या आहेत रायगडावर. तर जो काही दगड या तलावांमधनं आणि टाक्यांमधनं मिळाला तो त्यांनी महादरवाजाला आणि बांधकामासाठी वापरला. तर तुम्हाला एक असं वाटलं असेल की हत्ती तलाव, याला हत्ती तलाव का म्हणतात, कारण इकडे हत्ती पाणी पिण्यासाठी यायचे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल 2 पायाची माणसं इथे कसे आलोत आणि मग हत्ती कसे आले पायाने, तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाही, हत्ती कसे आले. तर हत्ती कसे आले हे तुम्हाला तिकडे सांगतो राज दरबारात. तर आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. चला. छत्रपती शिवाजी महाराज की. तर मित्रांनो, आता आपण अशा ठिकाणी पोहोचलो आहे की अति महत्वाच्या ठिकाणाच्या आधी जो ठिकाण येतो तर आहे पालखी दरवाजा आणि त्यासाठी येतो तो मेणा दरवाजा. आता पालखी दरवाजा आणि मेणा दरवाजाचं सांगतो मला. मेणा म्हणजे स्त्रियांसाठी आणि पालखी म्हणजे पुरुषांसाठी. जसे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज हे ह्या दरवाजाने यायचे आणि राजांच्या राण्या ते त्या दरवाजाने यायचे. तर इथे तुम्ही असे पाहू शकता की हे 6 राणी महाल आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांना 8 राण्या होत्या. तर माहिती असेल तर 8 राण्या का, तर 8 राण्या छत्रपती शिवाजी महाराजांनी का केला, त्याचं कारण असं आहे की स्वराज्य आपलं वाढण्यासाठी गावं एकत्र आली पाहिजेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 लग्न केले. त्यातील 6 राणी महाल रायगडावर आहेत. तर 6च का, 8 का नाही, तर कारण राणी सईबाई या छत्रपती संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे रायगड त्यांना माहिती नाही. त्यावेळी रायगड झालाही नव्हता. मग जिजाऊ आपल्या पाचडगावच्या होत्या. तर उतरत्या काळात त्यांना रायगडावर येणे शक्य नसल्यामुळे राणी पुतळाबाई यांना त्यांच्या सेवेसाठी ठेवलं होतं पाचडगावी. त्यांचा तिकडे राजवाडा आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे राणी महाल आपण पाहून. पाऊस खूप आहे बघा. तरी एक मी राणी महाल तुम्हाला दाखवतोय. आपण सर्व पाहू नाही शकत कारण पाऊस खूप जोरात येतोय. चला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण त्या ठिकाणी आलो आहोत. तो महाराजांचा राहता राजवाडा आहे. 50 वर्षात आपण आपल्या घराला स्लॅब तरी पडतो काय हो, तर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा 2 मजल्यांचा होता. 2 मजल्यांचा होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला शेवटचा त्या ठिकाणी सोडला. ते ठिकाण आहे आणि इथे पाण्याची टाकी आहे. या ठिकाणी जे कामचुकार असायचे, जे कामं नाही करायचे, त्यांना कावड्याने पाणी इथे द्यायचे, वाचायचे शिक्षा होती. तर पाण्याची टाकी तुम्ही बघायला जाल ना, तर तिथे कुठलंही पाणी टाकलं ना तर थंडच राहतं. आता ते ठिकाण आहे. तर पाठी बघायला जाल तर तिकडे मंत्रालय, त्या पाठी दरबार आहे. आपण तिकडे जाऊन पाहणार आहोत. हा. तर मित्रांनो, आता पोहोचलो आहोत राज दरबारामध्ये. तर या राज दरबारामध्ये पूर्वीच्या काळी 6,000 माणसं या पूर्वीच्या काळी बसायची. तर त्यावेळी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा
राज्याभिषेक देखील याच ठिकाणी झाला। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सकाळी 4 वाजता उठून हत्तीवर बसून महादेवाची आणि तुळजाभवानीची दर्शन घेऊन या दरवाजाने, तुम्ही पाहू शकता त्या दरवाजानेच ते आले आणि 6,000 माणसांनी त्यांना मानाचा मुद्रा करून छत्रपती शिवाजी महाराज त्या गादीवर बसले। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला राजमाता होत्या। त्या राजमातांनी म्हणाल्या की माझा पुत्र शिवनेरी मध्ये मातीमध्ये खेळणारा माझा पुत्र आज 32 मन सोन्याच्या गादीवर बसला आहे। 32 मन म्हणजे 1 मन म्हणजे 40 किलो, असे 32 मन सोन्याचं राजांचा राज सिंहासन होतं। त्यावेळी तुम्ही पाहू शकता दरवाजा नाही बोलू शकत आपण त्याला, नगरखाना हा नगरखाना तुम्ही कुठे पाहिला असेल नगरखाना, तर जो राज्याभिषेकाचा फोटो तुमच्या घरी असेल, तू पाहिला असेल राज्याभिषेकाचा फोटो, त्यामध्ये काही इंग्रज आहेत, ते महाराजांना मुजरा करत आहेत। त्या इंग्रजांनी खालून वरती आले तेव्हा खूप थकले आणि त्यांनी वर येऊन हत्ती पाहिले। तर ते हत्ती कुठून आले ते मी आता सांगतो तुम्हाला। तर माणूस येतो तो 2 पायाचा येऊन इथं थकतो, तर 4 पायाचा हत्ती वर कसा आला? तर हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की 14 वर्षांनी आपलं याच दरबारात किंवा याच गडावर आपला राज्याभिषेक होणार आहे, त्यासाठी आपल्याला हत्ती लागतील। तर ते हत्ती पालखीनी पिल्लांचं पालखीत बसवून वरती आणले आणि त्यांचं पालन पोषण याच गडावर केलं, त्यांना वाढवले आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कामी आले। तर पाहू शकता आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। तुम्ही पाहू शकता विजयस्तंभ, हे विजयस्तंभ तुम्ही पाहिले असेल 4थीच्या पुस्तकात। हे विजयस्तंभ 7 माळ्याचे होते, 7 मजली। तर विजयस्तंभ का? कारण जेव्हा कोणते गड महाराज जिंकायचे तेव्हा ह्या स्तंभांवर आग जळवायचे किंवा पंत्या जळवायचे। तिथून खालून जेव्हा या स्तंभांवर आग किंवा दिसली तेव्हा आपली जी महाराजांची सेना आहे त्यांना कळायचं की आपले महाराज गड जिंकले। आणि या बाजूला अजून एक स्तंभ आहे, तो राण्यांना पाहण्यासाठी आणि टहळणी करण्यासाठी असा स्तंभ आहे, दाखव तिथे। तर आपण पुढे जाणार आहोत होळीच्या माळाकडे। चला जाऊया। आता आपण पोचलो आहोत होळीच्या माळात आणि समोरच बाजारपेठ आहे। तर पाहू शकता, तर होळीचा माळ याला का म्हटलं जातं, तर त्यावेळी महाराजांच्या काळात इथे होळी जाळायचे आणि या होळीतनं जो जळत्या होळीतून नारळ काढायचा त्या वीराला छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हाताने 1.5 किलोचा छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा द्यायचे। ते ठिकाण आहे। बाजारपेठ पाहू शकता तर खूप उंच आहेत, कारण बाजारपेठेची उंची कारण जेव्हा कोणता सरदार येत होता तो घोड्याने येत होता आणि घोड्याने येत असल्यामुळे त्याची उंची खूप वर असायची। तुम्ही पाहू शकता हे मंदिर, जगदीश्वराचं मंदिर। मित्रांनो, याची रचना अशी का, तर या सह्याद्रीच्या डोंगरावर ना कुठूनही
मुघल कोण असेल तर तो हा मंदिराकडे पाहेल आणि तो असं म्हणेल की हे आपलंच मंदिर आहे किंवा दर्गा आहे. तो लांबूनच आपला नमाज किंवा पाया पडवेल. त्यासाठी याची रचना अशी केली आहे दर्ग्यासारखी. तर आपण आतून पाहू. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत जगदीश्वराच्या मंदिराकडे. तर मित्रांनो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्नान करून यायचे तेव्हा पहिले जगदीश्वराच्या मंदिराच्या पाया पडायचे आणि नंतर आपलं पुढचं कार्य करायचे. तर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या भेटीस होते त्यावेळी रायगड वर चालणारे काम हे अपूर्ण राहिलं होतं. हिरोजी इंदुलकरांनी हे आपली स्वतःची गावाला जाऊन इस्टेट कर्जात ठेवून हे रायगड पूर्ण बांधला. आणि मित्रांनो, या रायगडाच्या जगदीश्वराच्या मंदिरासमोर एक पाटी आहे, पायरी आहे. त्या पायरीवर असं लिहिलं आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. तर छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी कळली की हिरोजींचं संपत्ती संपली आणि आपलं घरदार कर्जात टाकून त्यांनी हा रायगड पूर्ण केला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना असं सांगितलं की आम्ही खुश झालो आहोत, तर तुम्हाला काय पाहिजे. हिरोजी इंदुलकर असे म्हणाले की माझी वेळ आली की मी सांगेन. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज राजाभिषेकाला स्नान करून आले असताना त्यांची पहिल्या पायरीवर पाय ठेवण्याच्या आधी हिरोजी इंदुलकरांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, राजे, माझी मागण्याची वेळ आली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं की काय पाहिजे तुम्हाला. तर हिरोजींनी सांगितलं की मला या ठिकाणी पायरीवर माझं नाव कोरलं पाहिजे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी असं विचारलं की ह्या ठिकाणी का, तुम्ही महादरवाजाला लावू शकता किंवा राज दरबाराला लावू शकता. जो कोणी शिवभक्त येईल तो तुमची पाठी पाहेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांना हिरोजी इंदुलकर असे म्हणतात की जेव्हा जेव्हा तुम्ही स्नान करून महादेवाच्या मंदिरात याल त्यावेळी पडणारं तुमचं पाऊल की माझ्या मस्तकाला धूळ लागली पाहिजे. त्यासाठी हिरोजींनी ती पाटी लावण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं. आणि आता आपण पुढे जाऊन समाधी पाहणार आहोत. तर समाधीच्या ठिकाणी शांत राहायला लागतं. त्यामुळे आपण ती पाहणार आणि आपला पुढचा टकमक टोक पाहून आपला ब्लॉग संपवणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे किडे वगैरे असतात. तर आपलं सामान आणि आपली वस्तू कोणत्याही दगडावर ठेवण्याच्या आधी विचार करा. आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या ठिकाणी टकमक टोकीकडे. तर टकमक टोकीचं खासियत अशी आहे की ही 21,000 फूट उंच अशी टकमक टोक आहे. आणि मित्रांनो, या पेशव्यांच्या काळात जो कोणी चोरी लुबाडी करत असेल त्याला 7 दिवस कोंडून ठेवत असेल आणि जर 7व्या दिवशी कबूल झाला नाही तर या टकमक टोकी बसून ढकलून देत असेल. म्हणूनच म्हणतात की जिजाऊ, जर तुम्ही जर नसता तर दिसल्या नसता अंगणामधील तुळस, आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर दिसले नसते देवळावरतील कळस. अंधार खूप झाला, आता दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवबा पाहिजे. तर मित्रांनो, आपण आज हा ब्लॉग संपवूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला लवकरच चला.